जर का तुमच्या घरात एक केळी आणि थोडंसं गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही ही टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी तुमच्या बाळासाठी बनवू शकता. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होते. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज मी तुम्हाला केळी आणि गव्हाच्या पिठापासून एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवून दाखवते. रेसिपी बनवत असतानाच गव्हाचे आणि केळीचे बाळाच्या आरोग्यावर फायदे आणि नुकसान आणि ते खायला देत असताना कुठली काळजी घ्यायची, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो व्हिडिओमध्ये स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. एक लहान आकाराची केळी मी राऊंड शेपमध्ये कट करून घेतली आणि दुसऱ्या साईडला काचेच्या बोलमध्ये 4 चमचे गव्हाचे पीठ घेतले. चवीसाठी थोडीशी वेलची पूड ॲड केली आणि पाणी टाकून याचं एक बॅटर मी बनवून घेतले. जर का तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही याच बॅटरमध्ये 1 चमचा पिठी साखर आणि चिमूटभर मीठ टाका, म्हणजे फ्लेवर आणखी एनहान्स होऊन येतील. जर बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर पिठी साखर आणि मीठ अवॉइड करा. आता या बॅटरमध्ये केळी मी पूर्णपणे कोट करून घेते. आता दुसऱ्या साईडला मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि याला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तेही तुपामध्येच करून घ्या, तेलाचा उपयोग करू नका. आपली केळी शॅलो फ्राय होती तोपर्यंत मी तुम्हाला गव्हाचे फायदे, नुकसान आणि ते बाळाला देत असताना कोणती काळजी घ्यायची हे सर्व सांगते. गव्हाच्या पिठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फायबर असतं, आयरन असतं, विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील बऱ्याच प्रमाणात असतात. जर का आपण गव्हाच्या पिठाचं प्रिपरेशन दुसऱ्या एका हेल्दी फूडबरोबर केलं, जसं की बनाना किंवा ॲपल, तर याचे चांगले फायदे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होतात. वजन वाढीसाठी मदत होते, आयरनची कमतरता होत नाही, कॉन्स्टिपेशनचे प्रमाणही कमी होते. पण गव्हापासून बनलेले पदार्थ तुमच्या बाळाला देत असताना एका गोष्टीची खात्री करून घ्या की तुमच्या बाळाला सिरियल एलर्जी किंवा ग्लुटन सेन्सिटिव्हिटी नाही तर तुमच्या बाळामध्ये कॉन्स्टिपेशनचे प्रमाण आणखी वाढेल. आपले बनानाज आता मी चारही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेतलेत. बनानाचे फायदे मी अगोदरही बऱ्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहेत, पण जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांच्यासाठी पटकन एकदा सांगते. बनाना कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला सोर्स आहे, जे की बाळाला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करते. बनानामध्ये महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स असतात, जे की बाळाच्या योग्य वाढीसाठी गरजेचे असतात, जसे की फोलेट, विटॅमिन B6, विटॅमिन C आणि पोटॅशियम. आणि हे सर्व न्यूट्रिएंट्स एकत्र येऊन तुमच्या बाळाची नर्वस सिस्टीम सुधारवतात, स्किन हेल्थ चांगली होते, आयरन ॲब्झॉर्प्शन वाढतं आणि BP ही मेंटेन राहतो. आता आपली केळी आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही 6 महिने पूर्ण असलेल्या बाळाला देऊ शकता, कारण एवढा वेळ आपण याला फ्राय केले की बनाना आतून पूर्ण मॅश झालेले असतील. बाळाला खायला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.